दादा, तुम्ही पण दमला आहात? हो ग, तुम्ही पण म्हणजे मेघना, तू दमली आहेस का? हो, पण मनाने. आणि शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप जास्त असतो. खरंय तुझं. पण तू का दमली आहेस? मी सांगू तुम्हाला? हो, म्हणजे मला सांगून तुला बरं वाटणार असेल तर नक्की सांग. सांगते. सकाळपासून हे टेन्शन आहे माझ्या मनावर. कोणाला तरी सांगितल्याशिवाय काही खरं नाही. पण दादा, मी सांगणार नाही ना कोणाला? डोंट वरी, कुणालाही काहीही सांगणार नाही. बोल. ऍक्च्युली घरातले सगळे ओरडतील अशी भीती वाटते मला. ओरडतील? पण का? यावर्षी एक्सटर्नल एक्झामची परीक्षा द्यायची ठरली होती ना, MA पार्ट 2 ची. बर. तर फॉर्म भरा असं पत्र आलंय त्यांचं. आणि दादा, सुरुवातीचे फॉर्म्स भरल्यावर मी साफ विसरून गेले होते हो. आणि आता डायरेक्ट परीक्षेचा महिना उजाडलाय. तर सगळे तर ओरडणारच आहेत मला की वर्षभर काय करत होतीस. पण किमान पास होईल एवढा तरी अभ्यास कसा होणार आहे एकदम? मी बिलकुल टच मध्ये नाहीये दादा. कशी देणार आहे मी परीक्षा? खूप टेन्शन आलंय मला दादा. मेघना, अजिबात घाबरू नको. पहिली गोष्ट म्हणजे घरातलं कोणीही तुला ओरडणार नाही. हा, आता एकंदरीत देसाईंचा स्वभाव बघता थोडीफार थट्टा मस्करी नक्की करतील, पण ओरडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू जर का तुझ्या मनाशी ठरवलंस तर सगळा अभ्यास व्यवस्थित कव्हर करशील. आणि गेल्या वर्षी तू चांगल्या मार्काने पास झालेस. त्यामुळे तुझा जो काही सब्जेक्ट आहे त्यावर तुझी बऱ्यापैकी पकड आहे. खरं सांगू दादा, या जागी जर विजयाताई किंवा अर्चूताई असत्या ना, तर मी अगदी असंच बोलले असते त्यांच्याशी. मग पण आता वेळ माझ्यावरच आली आहे ना, तर अगदी कळतंय मला हे करायला खूप अवघड आहे. पण सकाळपासून मनात ठेवलं होतं. तुमच्याशी बोलल्यावर खरंच खूप बरं वाटलं. अगं, तेच तर महत्वाचं. खरंय की नाही? बरं, चल, आत्तापासूनच तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. लाग अभ्यासाला. चल, येतो. अरे बाप.